रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं अखेर आज पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली आहे। कडक ऊन आणि उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। तर बळीराजा सुद्धा सुखावलेला आहे। पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। गेले काही दिवस मान्सूनने विश्रांती घेतली होती आणि आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी आहे चिपळूण येथे। ही दृश्य बघतोय आपण। गेले काही दिवस गर्मीने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आजपासून दिलासा मिळालेला आहे। कारण आज सकाळपासून वातावरणामध्ये बदल झाला होता। पांढरे शुभ्र जे आभाळामध्ये ढग होते त्यांची जागा काळ्या ढगांनी घेतली होती। त्यामुळे वातावरणातील बदलामुळे आणि हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुन्हा एकदा मान्सूनने दमदार एंट्री लावलेली आहे। गेले काही दिवस शेतकऱ्यांची डोळे आहेत ते आभाळाकडे लागले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मान्सून आहे तो सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांची जी कामं आहेत ती पूर्णतः शेतकऱ्यांनी वेगानं कामं पूर्ण केलेली आहेत। आपण सध्या बघतो ही मान्सून कोकणामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। त्यामुळे हवेत गारवा आलेला आहे। त्यामुळे समुद्र सुद्धा एकीकडे खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांना सुद्धा नदीकाठच्या रहिवाशांना सुद्धा सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।